बरं, जरांगेंनी उपोषण सोडलं म्हणजे पुन्हा एकदा उपोषण बघायला लागेल. आता जरांगे अनेक वेळा उपोषण करतात आणि उपोषण सोडतात आणि प्रत्येक वेळा आमरण उपोषण करतात. चांगली गोष्ट आहे, पण त्यांनी उपोषण का सोडलं? त्यांना काही कोणी सरकारतर्फे आश्वासन दिलं की काय याची मला माहिती नाही. ते असं म्हणाले की कोर्टाने मला आदेश दिले की तुम्ही उपचार घ्या, म्हणून मला हे उपोषण जे आहे ते स्थगित करावं लागतंय. मात्र आरक्षण न देणाऱ्यांना मी सोडणार नाही. आता सत्तेत बसून आरक्षण घेऊ, ज्याने आरक्षण दिलेलं. कोर्टाचं वगैरे मी तर काय वर्तमानपत्र वाचलेलं नाही, पण त्यांना कोर्टाने सांगितलं असेल तर माहित नाही. आणि ते सोडणार नाही तर म्हणा हरकत नाही, धरा सगळ्यांना. मात्र सत्तेत बसतील आणि आता जे सत्तेत त्यांच्याकडे बघतील की बाबा त्याचं असं म्हणणं आता सत्तेत बसून अर्थात ते निवडणुका सुद्धा लढणार आहेत, त्या दिशेने त्यांची तयारी सुरू झाली. अहो, मी मागे त्यांना सांगितलं ना, 288 जागा तुम्हाला लढायच्या आहेत ना. अनेक ठिकाणी अनेक लोकांना बोलवून तुम्ही ते जे आहे चर्चा केलेली आहे त्या मतदारसंघाची. लढा, हिंमत असेल तर 288 80 तर लढून दाखवा. 8 तर निवडून येऊ दे. काय त्याने ते स्वीकारावं ना आव्हान. जरांगेच्या उपोषण सोडायला सरकारतर्फे मंत्री असं कोणीच गेलं नाही, फक्त शंभूराज देसाई काहीतरी फोनवर बोलले म्हणतात. मग यावेळेस का दुर्लक्ष केलं जरांगेंकडे सरकारने? रोज मरे त्याला कोण रडे, सारखंच उपोषण करतात. सरकारने का तेवढंच काम करावं? म्हणजे आरक्षणाचा प्रश्न सुटलाय असं म्हणायचं का? म्हणजे सरकारनं दुर्लक्ष केलंय. मुंबईमधून ते परत आले किंवा दुसरीकडे ओबीसी बांधव जे आहेत ते सुद्धा वडीगोद्रीमध्ये आंदोलनासाठी बसलेले आहेत. आरक्षणाचा प्रश्न मूळतः निकाली लागला. आमचा आरक्षण वाचवण्याचा जो उद्देश आहे तो अजून पूर्णपणे सफल झालेला नाही. आमचं आरक्षण ओबीसीचं वाचवण्याच्या भटक्या समाजाचं आरक्षण ते वाचवण्याचा आमचा जो प्रयत्न आहे त्याला पूर्णपणे अजून यश मिळालेलं नाही. पवार साहेब पण असं म्हणते की मनोज जरांगे यांची जी मागणी आहे ती योग्यच आहे, त्याला सुद्धा त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. ओबीसीतून आरक्षण द्यावं म्हणून पवार साहेब जे आहे ते अतिशय मॅच्युअर नेते असल्यामुळे ते शब्द आणि शब्दरचना ही त्यांची जी वाखाणण्यासारखीच असते. म्हणजे अभ्यास करणं आम्ही पण त्याच्या पण द्यायला पाहिजे, पण लहान लहान घटकांना बरोबर ठेवायला पाहिजे. म्हणजे काय, ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण द्यायचं की नाही असं स्पष्ट कोणी सांगतच नाही. कोण सांगतो मला सांग काय? आणि मी तर सांगतो की जर जरांगे जर म्हणत असेल मराठा समाजाला विरोध करणाऱ्या लोकांना मतदानामध्ये अमुक करा तमुक करा, मी सांगतो की ओबीसीला विरोध करणारे जे लोक असतील तर जरांगेकडे जाऊन त्याच्यात कश्यपी लागले जे लोक जिथं जिथं निवडणुकीला उभे राहतील तिथं तिथं ओबीसी भटक्या मुक्त बांधवांनी त्याचा पूर्णपणे विचार करूनच मतदान करा. संभाजीराजे पण गेले होते भेटायला मनोज जरांगे यांना. तिसरी आघाडी सध्या त्यांनी सुरू केली आहे. तिसरी आघाडी संभाजीराजेंनी तिसरी आघाडी स्थापन केलेली आहे, ते सुद्धा मनोज जरांगे यांना भेटले. परिवर्तन महाशक्ती नावाची तिसरी आघाडी त्यांची बरोबर इथे स्थापन जरांगेंना पण ते दोघं असं आहे. लोकशाही आहे त्याच्यामुळे ते कुणालाही भेटू शकतात, किती पक्ष येऊ शकतात पुढे. प्रश्न एवढाच आहे, संभाजीराजेंना जेव्हा आम्ही राजे म्हणतो तेव्हा राजांची दृष्टी जी आहे कृपा दृष्ट्या राहतात ती सर्व जनतेवर सारखी असायला पाहिजे. एकाच घटकावर असता कामा नये एवढंच मला म्हणायचं. शेवटचा